पाहुयात पुढची बातमी। गंगा एक्सप्रेसवेवरील ऐतिहासिक एअर शो सुरू आहे। या भव्य शो मध्ये राफेल, मिराज आणि जॅग्वारसह अनेक अत्याधुनिक लढाऊ विमानं आपली ताकद दाखवतायत। तर हे युद्ध विमानांनी आकाशामध्ये घिरट्या घालत हायवेवर टचडाऊन केल्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकताय। नाईट लँडिंग शोचाही समावेश यामध्ये आहे। तर यामुळे कटरा जलालाबाद मार्ग 2 मे रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे। देशामध्ये पहिल्यांदाच एक्सप्रेसवेवर राफेल, मिराज आणि जॅग्वार लढाऊ विमानांचा रात्रीचा लँडिंग शो होणार आहे। यासाठी शहाजहापूरच्या जलालाबादमध्ये 3.5 किलोमीटर लांबीचा हवाई पट्टी बांधण्यात आली आहे। यासह उत्तर प्रदेश हे पहिलं राज्य बनलंय जिथे 4ही एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानं उतरली आहेत। यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी हवाई दलानं मोठी तयारी केली आहे। दरम्यान पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे। भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानने शिमला करार रद्द केला। दुसरीकडे बिथरलेल्या पाकिस्तानचे मंत्री आण्विक हल्ल्याच्या पोकळ धमक्या देऊ लागलेत। राजधानी दिल्लीत सुद्धा बैठकांचा सिलसिला सुरू आहे। दहशतवादाला जशास तसं उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सैन्याला फ्री हँड दिलाय। त्यानंतर लाईन ऑफ कंट्रोलवरील सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे। तर दुसरीकडे सागरी सीमेवरही युद्ध नौका सज्ज ठेवत भारताने पाकिस्तानची घेराबंदी करण्यास सुरुवात केली आहे। भारताच्या या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानचे धाबे दणाणलेत। त्याला कारणही तसंच आहे। INS विक्रांत ही आधुनिक युद्ध नौका आहे आणि विक्रांत एका वेळी 40 फायटर एअरक्राफ्ट कॅरी करू शकते। यामागे MiG-29K आणि MH-60R अँटी सबमरीन हेलिकॉप्टरचा समावेश आहे। तर एकीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून वेगवेगळ्या हालचाली केल्या जात आहेत। बैठकांचा सिलसिला सुरू आहे आणि त्यामध्येच तिन्ही सैन्य दल सज्ज आहेत आणि एकूणच भारताकडून पाकिस्तानची घेराबंदी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। अरबी समुद्रामध्ये भारताच्या युद्ध नौका या सज्ज झाल्या आहेत। INS विक्रांतचं कवच भारताला आहे। तर त्याचबरोबर इतरही जे सैन्य दल आहेत त्यांची ही तयारी सुरू आहे। त्यामुळे पाकिस्तानची एक प्रकारे घेराबंदी केली जात असल्याचं दिसतंय, कारण पाकिस्तानकडून वारंवार पोकळ धमक्या दिल्या जात आहेत। मात्र भारताची ताकद नेमकी किती आहे ते यावरून दिसतंय। पाकिस्तानकडून भारताला रोज पोकळ धमक्या दिल्या जात आहेत, पण जर मैदानात उतरलं तर कुणाकडे किती आणि कोणती शक्ती आहे ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारताकडे लढाऊ विमानं 2229 आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त 1399 इतकी लढाऊ विमानं आहेत। लष्करी विमानं भारताकडे 513 आहेत, तर पाकिस्तानकडे 328 इतकी आहेत। आणि लढाऊ हेलिकॉप्टर भारताकडे 80 आहेत, तर पाकिस्तानकडे 57 लढाऊ हेलिकॉप्टर आहेत। लष्करी वाहनं भारताकडे 1,48,594 आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त 17,516 इतकी आहेत। रणगाडे भारताकडे 4,201 तर पाकिस्तानकडे 2,627 आहेत। पाणबुड्या भारताकडे 18 आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त 8 आहेत।